मंडळी, आपल्या धर्मात अनेक पक्षी आणि प्राणी यांना विशेष महत्त्व दिले आहे। त्यापैकीच एक म्हणजे घुबड। हिंदू धर्मात घुबडांशी संबंधित अनेक समजुती आहेत। घुबड हे लक्ष्मीचे वाहन मानले जाते। आपल्या देशात घुबड अनेकदा रात्रीच दिसतात। अनेकांना घुबड दिसणे हे शुभ आणि अशुभ असल्याची मान्यता आहे। तर घुबडाबाबत काही समजुती आहेतच, जसे की रात्रीच्या वेळी घुबड दिसणे हे शुभ आहे की अशुभ, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असेलच। अनेकांना रात्री घुबड दिसते। रात्री घुबड दिसणे हे कोणत्या गोष्टीचे संकेत देते, किंवा जर ते पांढरे घुबड असेल तर त्यामागची भावना काय आहे, ते शुभ असते की अशुभ, हे जाणून घेऊया। मंडळी, आपण सर्वांनी काळे किंवा तपकिरी रंगाचे घुबड पाहिले असेल, पण हिंदू धर्मग्रंथानुसार पांढरे घुबड पाहणे खूप शुभ मानले जाते। पांढऱ्या रंगाचे घुबड क्वचितच दिसते, पण जर पांढरे घुबड दिसले तर त्याच्या आयुष्यातील सर्व समस्या संपणार आहेत असे मानले जाते। पांढरे घुबड दिसल्यास काहीतरी शुभ घडणार असल्याचे मानले जाते। आपल्या धर्मात पांढरे घुबड हे आपल्या पूर्वजांची आत्मा असल्याचं बोललं जातं। असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीला पांढरे घुबड दिसले तर याचा अर्थ त्याचे पूर्वज त्याच्यासोबत आहेत असे असते। मंडळी, अनेक वेळा जर रात्री अचानक तुम्हाला घुबड दिसत असतील, किंवा ते तुमच्याकडे एकटक पाहत असतील, किंवा तुमची आणि घुबडाची नजरानजर झाली असेल, तर तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे असे मानले जाते। तुमच्या आयुष्यातून आर्थिक समस्या लवकरच संपुष्टात येण्याची ही चिन्हे असतात। तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल तर तुम्हाला ते शुभ मानले जाते। तुम्ही ज्या कामासाठी जात आहात ते नक्कीच यशस्वीपणे पूर्ण कराल असे मानले जाते। मंडळी, घुबड अनेकदा रात्रीच पाहायला मिळतात, पण जर कोणाला ते दिवसा दिसले तर ते देखील शुभ मानले जाते। तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळेल याचे ते संकेत आहेत। तुमच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक होणार असल्याचे ते संकेत देते। तुम्हाला चांगली बातमी देखील मिळू शकते। असे म्हणतात की घुबड हे लाजाळू असल्याचे मानतात। ते खूप कमी लोकांकडे पाहतात, परंतु जर तुम्हाला रात्रीच्या वेळी घुबड दिसले तर ते तुमच्यासाठी शुभ मानले जाते। रात्री घुबड दिसणे समस्यांपासून मुक्तता दर्शवते। याशिवाय ते करिअरमधील प्रगती देखील दर्शवते। रात्री घुबडाचा आवाज ऐकणे हे शुभ वार्ता मिळण्याचे लक्षण आहे। घुबड हे लक्ष्मी देवीचे वाहन मानले जाते। आपल्या समाजात घुबडाविषयी अनेक समज आहेत। घुबडाला सहसा रात्रीचा राजा म्हटले जाते। त्याला चांगले किंवा वाईट म्हणून ओळखले जाते। शकुन शास्त्रानुसार घुबडाचे दर्शन अनेक ठिकाणी शुभ आहे आणि अनेक ठिकाणी अशुभ देखील मानले जाते। जसं की उदाहरणार्थ, जर तुम्ही प्रवासाला जात असाल आणि वाटेत तुम्हाला घुबड दिसला तर ते पैसे मिळण्याचे लक्षण आहे। तर दुसरीकडे जर एखादे घुबड घरी आले तर ते हानिकारक मानले जाते। त्यामुळे घराची प्रगती खुंटते। यावेळी घुबड दिसणे हे चांगले आहे, त्यामुळे अचानक धनप्राप्ती होते। असे म्हणतात की रात्रीच्या वेळी जागणारे घुबड जर दिवसा दिसले तर ते शुभ संकेत मानले जाते। याचा अर्थ असा की नशिबाची तुमच्यावर कृपा आहे, तसेच तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहेत आणि लवकरच एक चांगली बातमी येणार आहे। दिवसा जेव्हा घुबड दिसतो तेव्हा तो तुमचा दृष्टिकोन देखील बदलतो। कामाच्या वेळी तुम्हाला कळेल की तुमच्यासाठी कोणता निर्णय योग्य आहे आणि तुम्ही कुठे चूक करत आहात। मंडळी, दक्षिण पश्चिम दिशेने घुबड दिसले तर ते आर्थिक संकटाचे सूचक मानले जाते। तर दुसरीकडे जर घुबडाचा आवाज पूर्वेकडून येत असेल, किंवा जर घुबड त्या दिशेने दिसत असेल तर ते आर्थिक फायद्यांचे सूचक मानले जाते। तुमच्या आयुष्यातील आर्थिक संबंधित सर्व समस्या संपुष्टात येतात। जर तुम्हाला दक्षिणेकडून घुबडाचा आवाज ऐकू आला किंवा त्या दिशेने घुबड दिसले तर याचा अर्थ की तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल। जर तुम्ही कुठेतरी जात असाल आणि घुबड जर तुमच्या रस्त्यात आले तर तो एक चांगला शकुन मानला गेला आहे। याचा अर्थ असा की तुमचे अडकलेले पैसे मिळणार आहेत आणि जुनी कर्जे देखील संपून जातील। दुसरीकडे जर एखादं घुबड तुमच्यावरून उडाला तर हा एक संदेश आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्याकडे नवीन मार्गाने पाहण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे। तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत त्या संपतील आणि लवकरच तुम्हाला सुख शांती मिळेल। जर घुबड एखाद्या रुग्णाला स्पर्श करून निघून गेले किंवा त्याच्यावरून उडाले, असे म्हटले जाते की अगदी गंभीर आजार देखील बरे होतात। त्याचवेळी स्वप्नामध्ये दिसणाऱ्या घुबडाचे महत्त्व दुर्लक्षित करू नये। जर तुम्हाला स्वप्नात घुबड दिसले तर याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच तुमच्या समस्यांचे समाधान मिळेल। त्याचवेळी तुमच्यामध्ये ज्ञानवृद्धी होणार आहे।
ज्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवू शकाल आणि सर्व काही ठीक होईल। मंडळी, असा हा लाजाळू पक्षी आणि याच्याकडून शिकण्यासारखे खूप काही चांगले गुण आहेत, जसे की हे कधीही विचलित होत नाहीत, ते डिवचल्याशिवाय कोणावरही विनाकारण हल्ला करत नाहीत, हे कोणालाच घाबरत नाहीत। उलट पक्षी ह्यांच्याच हल्ल्यात इतर पक्षी स्वतःची घरटी सोडून घाबरून पळून जातात। अपवाद फक्त पक्षीराज गरुड असतो। कोणी जर पळाले तर मालकावरच हल्ला केला असा अपवादात्मक म्हणून सुद्धा उदाहरण सापडत नाही। ज्याप्रमाणे ह्याचं चालणं रुबाबदार आणि शांत, त्याचप्रमाणे ह्याचं उडणं सुद्धा अतिशय शांत आणि जबरदस्त असतं, इतकं की ते उडताना अजिबातच आवाज करत नाही। ह्याची नजर इतकी तीक्ष्ण आणि भेदक की विचारायची सोय नाही। रात्री पाहण्याची याची विलक्षण क्षमता ही तर त्याची सर्वात ताकदीची बाजू आहे। हा पक्षी अगदी आरामात कोणत्याही पक्ष्याच्या घरट्यावर हल्ला करून तिथून आपली शिकार उचलून क्षणार्धात उडून जाणं कोणालाही धस्स करू शकतं। जर कोणी ह्याला शिकार करताना पाहिलं असेल किंवा ह्याची शिकार करायची बद्दल माहिती असेल तर मी काय म्हणते हे सहज कळेल। मंडळी, घुबडाचा हल्ला एखाद्या कुत्रं चावला एवढ्याचं वाईट असू शकतो, कारण तो इतका वेगवान असतो की काय झालं हे कळायला सुद्धा वेळ लागतो। घुबडाची पिल्लं कधीही जमिनीवर दिसली तर त्याचा जास्त जवळ जाऊ नका। वरून कुठून तरी घुबड लक्ष ठेवून असतात आणि ती त्यांच्या पिल्लांच्या बाबतीत अत्यंत सजग असल्याने भयानक आक्रमक होऊ शकतात। तसं तर घुबड्याच्या हल्ल्यात माणसं मरत नाहीत, त्यामुळे उगाच जास्त घाबरून त्यांच्यावर प्रतिहल्ला करू नका किंवा त्यांना मारून टाकू नका, तर फक्त लवकर दुसरीकडे पळून जा। आणि हो, ह्याचा आवाज जरी ऐकू आला तरी उगाच अशुभ अशुभ म्हणून घाबरून जाऊ नका, काही अशुभ नसतं। थोडक्यात काय, गैरसमजापोटी घुबडांना घाबरून जाऊ नका आणि त्यांची शिकार करू नका। अशातच आता काही दिवसातच श्रावण सुरू होणार आहे, त्यामुळे जैवविविधतेतील हा दुर्मिळ घटकाचा इजा पोहोचू नका, उलट त्याच्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती करून पुण्य संग्रह करा।